मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांची उमेदवारी अजूनही गुलदस्त्यात आहे। श्रद्धा जाधव यांचा मुलगा पवन जाधव देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहे। श्रद्धा जाधव सायनमधील वॉर्डातून इच्छुक असल्याची माहिती आहे। वॉर्ड क्रमांक 202 मधून पवन जाधव इच्छुक आहे, तर अद्याप या वॉर्डमधून कोणालाच उमेदवारी दिलेली नाही। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार या संदर्भातली माहिती देतील। पद्मेश, नक्कीच माजी महापौर राहिलेल्या शिवसेनेमधील ज्या महिला आघाडीच्या प्रमुख अशा मुंबईतील नेत्या म्हणजे श्रद्धा जाधव यांची जी उमेदवारी ती अद्याप गुलदस्त्यात आहे। त्यांचा मुलगा जो युवा सेनेचा पदाधिकारी आहे तो म्हणजे पवन जाधव याची देखील उमेदवारी अजूनही गुलदस्त्यात आहे। काल जवळपास 2 दिवस झाले जे एबी फॉर्म वाटप करण्यात येते त्यामध्ये त्या दोघांची देखील नाव नाही। स्वतः वॉर्ड क्रमांक 202 मधून स्वतः पवन जाधव याला उमेदवारी इच्छुक आहे तो, पण अद्याप त्याला उमेदवारी दिली नाही। आणि स्वतः ज्या श्रद्धा जाधव आहेत त्या सायनमधून एका वॉर्डमधून इच्छुक आहेत त्यांना देखील अजून जी उमेदवारी आहे ती दिली गेलेली नाही अशी माहिती आपल्याला मिळते। अद्याप या दोघांना देखील एबी फॉर्म वाटप केले गेले नाहीये। काही स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलून उद्धव ठाकरे या संदर्भात निर्णय घेण्यात असल्याची आपल्याला जी माहिती मिळते। त्यामुळे 3 जे महापौर आहेत माजी महापौर आहेत त्यांना एबी फॉर्म वाटप झाले ते म्हणजे विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य, पण ज्या चौथ्या आहेत त्या म्हणजे माजी महापौर श्रद्धा जाधव यांना अद्याप एबी फॉर्म दिला गेला नाहीये। त्यांची उमेदवारी अद्याप गुलदस्त्यात आहे। त्यामुळे आज जवळपास 2 वाजेपर्यंत संपूर्ण जे चित्र आहे ते स्पष्ट होईल। पवन जाधव असेल किंवा श्रद्धा जाधव यांना एबी फॉर्म दिला जातो का? नाही, खरं पद्मेश, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे श्रद्धा जाधव हे ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबईतलं एक मोठं नाव आहे। तसंच पवन जाधव युवा सेनेमधलं मोठं नाव आहे। आदित्य ठाकरेंच्या कोर टीम मधलं त्यांना मानलं जातं। त्यामुळे या दोघांच्या उमेदवारी संदर्भातले काय अपडेट्स येतील ते वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद पद्मेश या सगळ्या माहितीसाठी।